हेल्थ इन्शुरन्सला घेऊन आपल्या मनात नेहमी वेगवेगळा गोंधळ आणि शंका असतात. पण आता त्याची चिंता मिटली आहे. कारण आपल्यासोबत आता ॲडवायझर सोनाली थिटे मॅम आहेत. आणि मॅमला मी एक असा खास प्रश्न विचारतोय, तुम्ही देखील नक्की बघा. ज्यावेळेस आपण हेल्थ इन्शुरन्स निवडतो, त्यावेळेस त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असायला हव्यात आणि हेल्थ इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे? एकतर हेल्थ इन्शुरन्स हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपल्याला मेडिक्लेमची गरज पडते, तेव्हा खरं आपल्याला कळतं की मेडिक्लेम आपण घ्यायला पाहिजे होता, हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता, की जे की आपली पूर्ण आयुष्यभराची जी काही कमाई असते ती आपल्या एका आजारपणात निघून जाते. ते आपल्याला नको असतं. एक तर इतकं कमवलेलं आपण ते निघून जाणं, त्यापेक्षा मेडिक्लेम घेतलेला कधीही चांगलं. आणि दुसरी म्हणजे मेडिक्लेम घेताना आपण फक्त किती हे प्रीमियम भरतोय, यापेक्षा आपण ती पॉलिसी घेताना त्याच्यामध्ये बेनिफिट काय काय घेतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे की काही कस्टमर असतात ते असे म्हणतात की आम्हाला अमुक अमुक कंपनी आहे, ती आम्हाला एवढ्या पैशामध्ये जर का मेडिक्लेम देते, पॉलिसी देते, तर तुम्ही इतके जास्त पैसे का घेताय? या कंडिशनला मला असं सांगायचं आहे की तुम्ही ते बेनिफिट्स चेक करा ना, ती कंपनी तुम्हाला काय बेनिफिट्स देते आणि आमची कंपनी तुम्हाला काय बेनिफिट्स देते. दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला ती कंपनी जरी सांगितलं नसेल तरी ज्यावेळी तुम्हाला क्लेम करायची गरज येईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचे कुठे कुठे कॅपिंग आहे. म्हणजे आय सी यूला आहे किंवा मग रूम रेंटला आहे. मग त्यावेळी तुम्हाला असं वाटतं अरेच्छा, म्हणजे आत्ता मी इतके पैसे जास्ती घालवतोय, त्यापेक्षा मी पॉलिसीच दुसरी घेतली असती तर माझं सगळं ते त्याच्यामध्ये कवर झालं असतं. तर नक्कीच हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. आणि तो घेतानाही स्टार हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला काय देतोय हे बेनिफिट्स एकदा नक्की चेक करा. कारण तितके बेनिफिट्स तुम्हाला दुसरी कंपनी कुठली देणारच नाही आहेत त्या प्रीमियममध्ये. तर नक्कीच तुम्हालाही जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल, तर नक्की तुम्ही सोनाली मॅमला DM करू शकता. थँक्यू.